आताच मला इथं समजलं, मला धाक होता परवाच्या दिवशी मी ज्यावेळेस मंत्रालयामध्ये गेलो त्यावेळेस तिथे चर्चा करताना तिथं मला जाणवलं की चाळीसगावला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे जिल्हा अधिकारी कार्यालय पुढचं हे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर होणार आहे, कारण की तिथल्या वाटचाली जी आहे त्या दिशेने त्या माध्यमातून सुरू झालेल्या आहे. आणि वास्तविक पाहिलं तर आपलं भुसावळ हा जिल्हा झाला पाहिजे. ते माननीय महसूल मंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जे इथे सांगितलं की जळगाव जिल्ह्याला एक अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय त्यांनी मंजूर केलं आणि ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय चाळीसगावला देण्याच्या हालचाली या शासन स्तरावरून इथे सुरू झालेल्या आहे. मी माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना विनंती करतो की आमच्या भुसावळकरांवर अन्याय होऊ नको द्या. आज भुसावळच्या अवतीभोवती 6 तालुके आहे. जामनेर आहे, बोदवळ आहे, मुक्ताईनगर आहे, रावेर आहे, यावल आहे आणि भुसावळ आहे. अशा प्रकारचे 6 तालुके असलेला हा जिल्हा हा झाला पाहिजे. भुसावळ रेल्वे स्टेशन हे जंक्शन आहे. भारतातलं नंबर 1चं जंक्शन स्टेशन कोणतं असेल तर ते भुसावळ आहे. भुसावळला लागून असणारा केळीपट्टा आहे. केळीचा व्यापार सुद्धा मोठ्या पद्धतीत भुसावळवरूनच तिथे होत असतो आणि भुसावळ हे सेंट्रलाइज असल्यामुळे भुसावळ हे जिल्हा झालंच पाहिजे अशा प्रकारची मागणी मी इथे लावून धरलेली आहे. आणि मी माननीय महसूल मंत्र्यांना विनंती करतो की आपण जळगाव जिल्ह्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर केलं त्याबद्दल मी तुमचं मनापासून वरंगावकरांच्या वतीनं आभारी आहे. परंतु ते कार्यालय आम्हाला भुसावळला द्या. भुसावळला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय झालं म्हणजे जिल्ह्याची निर्मिती त्या माध्यमातून तिच्यात झाली असे संकेत हे त्या माध्यमातून येतात. त्याकरता याचा उठाव आम्ही वरणगावकर आणि भुसावळ जिल्ह्यातले कार्यकर्ते, तालुक्यातले कार्यकर्ते इथे आता उद्यापासून आम्ही सुरुवात करतोय. आंतरदेशीय पत्र जे आहे ते माननीय महसूल मंत्री आणि माननीय आमचे आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना कार्ड आम्ही टाकणार आहोत. आमच्या मागण्या जे आहे भुसावळ हा जिल्हा झाला पाहिजे, वरणगाव हा तालुका झाला पाहिजे. वरणगाव सुद्धा ब्रिटिश काळात तालुक्याचं गाव होतं. इथे मामलेदार कचेरी होती जिल्हा परिषद शाळेमध्ये. तिथे अनेक प्रकारचे पुरावे त्या माध्यमातून आहे. वरणगाव ही बाजारपेठ होती. त्याकरता वरणगाव हा तालुका कोणत्याही परिस्थितीत झालाच पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत भुसावळ हा जिल्हा झाला पाहिजे. त्यासाठी जे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शासनाने महसूल मंत्री महोदयांनी ते जाहीर केले आहे ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे ते भुसावळला इथे द्या. शांततेच्या मार्गात आम्ही सर्व इथे मागणी सरकारकडे करतोय. आणि ही व्यापक जनमोहीम जी आहे जे पाहत असतील सोशल मीडियाच्या माध्यमातून मी या सर्व भुसावळ तालुक्यातल्या 6 तालुक्यातल्या नागरिकांना, नेत्यांना विनंती करतो. त्यानंतर वरणगाव शहर आणि वरणगाव परिसरातल्या 28 खेड्याच्या गावाच्या विनंती करतो की हे आताच होणार आहे. एकदा जर कधी आपलं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय जर कधी गेलं तर आपल्याला हात चोळत बसण्याशिवाय पर्याय त्या माध्यमातून राहणार नाही. ही आपली एक राजकीय इच्छाशक्ती कमी त्या माध्यमातून पडता कामा नये. राजकीय इच्छाशक्ती जर कधी प्रगल्भ असेल, मोठी जर कधी असेल तर आपण मुख्यमंत्री महोदय असतील यांच्याकडे जाऊन, महसूल मंत्र्यांच्या दरबारात जाऊन आणि या माध्यमातून आपण मंत्री महोदयांच्या इच्छातून जाऊन आपल्याला हे करता आलं पाहिजे. त्यासाठी सर्व नागरिकांना मी विनंती करणार आहे की आपल्यातले हेवे दावे दूर करून आपल्याला जिल्ह्याचे कामं करण्यासाठी जळगावला जावं लागते. म्हणजे जळगावला आपण तिथे फेऱ्या माराव्या लागतात. तेच जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय जर कधी आपल्या वरणगाव शहरात जर कधी आपल्या भुसावळ शहरात जर कधी असेल तर ते जिल्हा निर्मिती त्या माध्यमातून तिच्यामध्ये होईल. ते जिल्ह्याचं गाव तिथे होईल आणि आपल्या गावाला सहज भुसावळला त्या माध्यमातून जाता येईल. वरणगावला तालुक्याचे कामं त्या माध्यमातून करता येतील. यासाठी मी सर्वांना मतभेद विसरून आपण हा एक उठाव करूया. आता एक उद्यापासून आम्ही अंतर्देशीय पाकिट जे आहे ते आम्ही लिहायला सुरुवात करतोय आणि 19 तारखेला मोठं एक तालुका निर्मिती, जिल्हा निर्मितीसाठी एक मोठी व्यापक बैठक वरणगाव शहरामध्ये त्या माध्यमातून याच्यामध्ये घेतोय. आणि त्या दिवसपासून आपल्याला ही चळवळ जी आहे ती मोठ्या स्वरूपात तिच्यात न्यायची आहे. त्यासाठी संपूर्ण भुसावळ शहरातल्या माझ्या मायबाप जनतेने, भुसावळ तालुक्यातल्या मायबाप जनतेने आणि त्यासह 6 तालुक्यातल्या मायबाप जनतेने आणि राजकीय नेत्यांनी या उठावामध्ये, या चळवळीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. आणि हा जिल्हा केल्याशिवाय शांत बसू नका. तुम्ही जर कधी शांत बसले तर हा अन्याय त्या माध्यमातून तुम्ही आज सहन करणार आहे. आणि कधीच आता जर अप्पर जिल्हाधिकाऱ्याला जर कधी चाळीसगाव झालं तर आपलं जिंदगीभर आपली हयाती चालली जाईल. परंतु आपल्या इच्छाशक्ती अभावी आपल्याला जिल्हा हा त्या माध्यमातून होणार. आपण सर्व निकषात बसतोय. सर्व निकष आहे, महसुलीचं उत्पन्न आहे. त्यानंतर याच्यामध्ये मोठ्या पद्धतीने ऑर्डर्स फॅक्टरी वरणगाव आयुध निर्माणी आहे. दीपनगरचं एक वीज निर्मिती केंद्र आहे. 6 तालुके केळीपट्टीचे 6 तालुके आहे की एक केळी जे आहे ते आंतरराष्ट्रीय
हिच्या देशापर्यंत पोहोचवली जाते, ती रेल्वेच्या माध्यमातून, जंक्शनच्या माध्यमातून पोहोचवली जाते. एवढं जर कधी स्ट्रॉंग मुद्दे जर कधी असेल आणि जर कधी आमच्या भुसावळवर जर कधी भुसावळ जिल्हा हा पर्यायी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय म्हणून दुसऱ्या ह्याच्यात जर कधी जात असेल तर आमच्यासारखे दुर्दैवी हे आम्हीच त्या माध्यमातून ठरू. त्याकरता मी सर्व भुसावळ तालुका आणि साई तालुक्यातल्या आणि वरणगाव तालुक्यातल्या लोकांना मी विनंती करतो की आपण या तालुका निर्मितीसाठी आणि जिल्हा निर्मितीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वरणगाव.